12 आणि 16 मध्ये किती फरक आहे? हे आपल्या ओळखीचे नाही तर हो, हे आहे आपला पप्या. ॲपलचे टीव्ही आहे तुम्हाला, आपण आपलं HP आणि डेल भराय काय काय फायदा आहे ह्याच्यामध्ये? अरे ह्याला मच्छरदाणी लावलेली आहे अशी अयो. अरे भाई साहब, हे आहेत आपले दिवाळीसाठी लाल दिवे. हॅलो बंद कर, क्लोज इट सॉन्ग, स्टॉप द सॉन्ग. बरं बोंबलत बस मग जा. 7,900 रुपयाला पेन्सिल. सो मित्रांनो, काही गरज नाही असले पेन्सिल घ्यायच्या तुम्ही. आणि त्याच्यासोबत हो काही असे पट्टे पण दिलेले आहेत. लहानपणी पट्टे खाल्ले नाही ते असे पट्टे घेऊ शकतात आणि हातात घालू शकतात. आणि ज्याने लहानपणी पट्टे खाल्लेले आहेत ते अजिबात असले घेणार नाहीत, हे तुम्हाला पण माहित आहे. ओके, सो नमस्कार मंडळी, वेलकम टू माय ब्लॉग. कसे आहेत तुम्ही सगळे? सो आज आपण आलो इथं कोपा मॉलला, जे आहे कोरेगाव पार्कमध्ये. पण आपण का आलोय कारण आजचा ब्लॉग होणार आहे ॲपल ऑफिशियल स्टोर, जे जस्टली लॉन्च झालेलं आहे. जस्टली आपण आता 17 फोन बघणार आहेत आणि हे पण बघणार आहे की नेमकं ऑफिशियल स्टोर आहे कसं, प्रोडक्ट कशी आहे, सर्विस कशी आहे. सो आपण जस्ट चेक करूयात आणि बघूयात. ओके, सो फायनली गाईज आपण इथं ऑफिशियल स्टोअरवर आलो आहे. आणि ऑफिशियल स्टोअरचं एक तुम्हाला सांगायचं आहे, ऑफिशियल स्टोअर आणि प्रीमियम रिसेलर्स हे शॉप्स. सो प्रीमियम रिसेलर्स जे आहेत, काय युनिकॉर्न स्टोअर्स आहेत किंवा कुठेतरी तुम्हाला बाहेर आय स्टोअर्स दिसतील. फरक फक्त एक आहे की तिथे काही डिस्काउंट्स अवेलेबल होतात, कार्ड्स अप्लाइड करू शकता, तुम्हाला EMI भेटतं. पण ऑफिशियल स्टोअर नाही, ऑफिशियल स्टोअर तसा लाड करत नाही. हा थोडंसं 5-6 महिन्यापर्यंत थोडंसं एक 5-6 मंथचं तुम्हाला एक EMI देतं, नो कॉस्ट EMI. आणि तुम्हाला कार्ड्स पण तुम्हाला थोडे अवेलेबल करून देतात. सो आपण बघूयात की ऑफिशियल स्टोअर ॲपलचं कसं आहे. सो आपण स्टार्ट करू. ओके, हा 15 आहे, iPhone 15. इथं iPhone 16 मॉडेल्स आहेत भरपूर, ज्यांना वेगवेगळे कलर्समध्ये बघायचे तर ते इथं अवेलेबल आहेत. आणि iPhone 17 लॉन्च झाला, सो मला वाटलं की बाबा येऊन बघावं, पण अजून ऑफिशियल स्टोअरवरती आलंच नाही आहे. ते म्हणत आहेत की प्री बुकिंग करावं लागेल किंवा ऑनलाईन येईल. सो आता आपण 16 बघू. काहीच iPhone 16 किती क्लासिकमध्ये आहे बघा. काहीच आपल्याकडे आहे 12 ब्लॅकमध्ये कलर बघा. 12 आणि 16 मध्ये किती फरक आहे? हे युजली ग्लॉसी कलर आहे आणि हे मॅट कलर आहे. कॅमेराचे सेन्सर्स बघू शकतात तुम्ही, फरक बघा किती आहे. स्क्वेअर शेपमध्ये हा दाखवलेला आहे आणि ह्याचं फ्लॅशलाईट इकडं दाखवलेलं आहे. 17मध्ये तर मला वाटतं नाही, 17 पण सेमच आहे. 17मध्ये तसंच दाखवलेलं आहे, फक्त प्रो मॅक्स आणि मॅक्सचे असे स्क्वेअर शेप्स दाखवलेत, बाकी हे सगळं सेम आहे. व्हिडिओमध्ये 6 पर्यंत जाते झूम, 6x पर्यंत झूम जाते आणि ह्याच्यामध्ये 3x पर्यंत झूम जाते. हे आपले निर्माताई शिलाताई मुन्नी, हे युजली 12 आहे, म्हणजे 12, 13, 14 आणि 15 आय थिंक. सो त्याच्यामधले जेवढे पण काय चेंजेस आहेत मी तुम्हाला चेंजेस सांगतो की 15पर्यंतच्या आतले जे फोन होते त्यांच्यामध्ये तुम्हाला हे दिसत असेल फिल्टर, ओरिजिनल, विविड वार्म, विविड कूल, ड्रामॅटिक. हे पण ह्या 16मध्ये तुम्हाला असं दाखवलं आहे की तुम्ही तुमच्या लेवलनी एडिटिंग करू शकतात. आणि गाईज इथं असे फायनल कट प्रोज आहेत, ज्यांना वाटते की त्यांना डोळ्याचा त्रास आहे. जसं आता मी इथं अलाव करतो आणि अलाव करून अजून अलाव करतो आणि अलाव करून अलाव वन्स करतो आणि नंतर मग माझ्याकडे तोंड करतो, मला दिसत नाही माझं तोंड कुठं आहे आणि मी असं करून शूट घ्यालो आहे. याच्यामध्ये कॅमेरा क्वालिटी तुम्ही बघू शकता. त्याला आपण डन करू आणि डन करून मग तुम्ही बघू शकता तिथं तुम्ही एडिटिंग काय असेल ते तुम्ही करू शकतात. सो ह्याचे क्लिप्स कुठे गेले मला माहिती नाही, त्याच्यामुळे मी जास्त डोकं लावत बसत नाही. सो आता आपण बघा, ही आपल्या ओळखीचे नाही तर हो, ही आहे आपला पप्या. सो हा जो पप्या आहे ही आगाव पप्या आहे बघा. ह्याला असं लिपस्टिक लावणं, जेनजीवानी वागणं, हे असले डोळे आणि असले केस करणे, ही ह्याला असलेले घाण सवय आहे. पण आता वाईट कशाला बोलायचं असतं पोरांना उगच, त्याच्यामुळं आपण जाऊ देऊ. आपण आलो इथं कॉम्प्युटरला. कॉम्प्युटर म्हणजे ही आपली ॲपलचे टीव्ही आहे तुम्हाला, आपण जसं म्हणतो तसं. आम्ही तर काय ॲपलच्या टीव्ही म्हणतो. मग ही जी असते, ज्यांना असं वाटतंय का आम्हाला जरा जेम्स बॉन्डवानी जरा फील घ्यायचं आहे किंवा असं आयरन मॅन, टॉनी स्टार्क सारखं जर असं फील करायचं, असं बटणं बिटणं दाबून, तर तुम्ही ह्याच्याकडे वळू शकतात. आणि जर तुम्हाला वाटते की ही बाहेर आहे आपल्या लेवलच्या, तर मग नका तसं वागू. आपलं HP आणि डेल भराय असल्या डोक्यामध्ये गोष्टी घेत बसू नका.
बघा 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 काय काय फायदा आहे ह्याच्यामध्ये. अरे रिफ्रेशचं पण बटन येत नाही, रिफ्रेश पण येत नाही, डायरेक्ट काय तुम्हाला क्लिक करायचे ते क्लिक करा आहे. नाही तसं काही नाही आहे. युजली हे प्रोफेशनल जे एडिटर्स आहेत एडिटिंग करणं किंवा त्यांचं जे मल्टीटास्क वर्क आहे तर त्यांच्यासाठी हे एकदम बेटर ऑप्शन राहील. पण आता आपण गाणे ऐकणार आहोत आणि गाणे ऐकणार आहोत एकदम भारी भारी हेडफोनमध्ये. कळालं का? साधे हेडफोन नाही बरं का. ॲपलचं इयरपॉड आहे आणि ह्याला मच्छरदाणी लावलेली आहे अशी. इथं मस्त कापूस ठेवलेला आहे ह्याच्यात. सो अयो तोडून, अरे मला आवाजच नाही. अरे गाईज मला आवाज तर काही येत नाही आता काहीच ह्याच्यामध्ये. तरी पण आवाज बघू. आणि गाणं कोणतं ऐकायचं आपण? गाणं ऐकू कोणतं तर? अरे भाई साहब, बाई बाहेर काय मला काहीच ऐकू येत नाही. हे आहेत आपले दिवाळीसाठी लाल दिवे. युजली याला होम पॉड म्हणतात. हे मोठा लाल दिवा आहे, ही कंदील आहे. ही जर बाहेर लावायचे तुम्ही दुरीला अडकून लावू शकतात. आणि हे बारका आहे, हे युजली घरात लावायचे आपल्या दरवाजाच्या खाली. सो युजली काहीच हो का बघा. हॅलो बंद कर. हॅलो क्लोज इट सॉन्ग, क्लोज इट क्लोज द सॉन्ग स्टॉप द सॉन्ग. बरं बोंबलत बस मग जा. सो ह्याच्यामध्ये तुम्हाला मॅजिक ट्रॅक पॅड, मॅजिक माऊस, पुन्हा मॅजिक कीबोर्ड्स, पेन्सिल आणि अडॅप्टर इथं तुम्हाला सगळं अवेलेबल होऊन जाईल. इथं ह्याचे जर तुम्हाला काही प्राइजेस बघायचे असन इथं येऊन तर मला वाटते नाही, ह्याच्यावरती जो ऑफिशियल प्राईज आहे तेच आहे. तिथं 7,900 रुपयाला पेन्सिल. सो मित्रांनो काही गरज नाही असले पेन्सिल घ्यायच्या. तुम्ही नटराजच्या किंवा फनच्या कॅम्लिनच्या पेन्सिल घेऊ शकता. त्याच्यामध्ये काही गरज नाही. आपल्याला देवाने दिले तर चांगलं बोट, उगाचच पेन्सिलसोबत खेळत बसू नका. जर तुम्हाला वाटते तुम्हाला तसला आगाऊपणा करायचाच आहे मग तुम्ही तसला आगाऊपणा करा, तुम्ही तसले लाड करा. मला किती आमिर आहेत बघा की मायला. कवरमध्ये पण ह्याने फोन अडकून लावलेत, म्हणजे काय आहे ह्याला. सो इथं ह्याने असं कार्ड दिले, याच्यामध्ये ATM कार्ड किंवा पासपोर्ट साईजचे फोटो तुम्ही ठेवू शकतात. मग आता ह्याला असं केलं, इथं ह्याने फोरकास्ट मीटिंग म्हणजे याच्यामध्ये सांगतात निलेश तू जेवलाच का, निलेश तुझं हृदय धडधड असं हालाले, किंवा तू खाल्लाच का, तू किती पळतोय किती नाही, तू किती चाललास किती नाही, निलेश बाहेर निघू नको, पाऊस पडालाय, पावसामध्ये तू सारखं भिजतोस. तर ह्याच्यासाठी तुम्ही वॉच घेऊ शकतात आणि मग तुम्ही तुमचा निर्णय ठरवू शकतात की तुम्हाला दिवसातून काय करायचं आणि काय नाही. आणि त्याच्यासोबत हो काही अशा पट्टे पण दिलेले आहेत. ज्यांनी लहानपणी पट्टे खाल्ले नाही ते असे पट्टे घेऊ शकतात आणि हातात घालू शकतात. आणि ज्याने लहानपणी पट्टे खाल्लेले आहेत ते अजिबात असले घेणार नाहीत, हे तुम्हाला पण माहीत आहे. तुम्हाला जर वाटते की तुम्हाला हे बेडशीटचं कपड म्हणजे पॉलिस्टर, लेदर, रबर तिथं तुम्हाला सगळं अवेलेबल होऊन जाईल, तुम्हाला भेटेल सगळं. ओके सो फायनली गाईज आजचा ब्लॉग आपण एंड करूयात. तुम्ही पण मला सांगा आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला, कमेंटमध्ये सांगा. ॲपल ऑफिशियल स्टोअर जे पुण्यामध्ये लोकेटेड झालेलं आहे, तुम्ही पण मला सांगा जस्ट लॉन्च स्टोअर कसा वाटलेला आहे. जर तुम्ही इथं आलेला आहे तर नक्की या, नक्की भेट द्या. आणि उद्याच्या ब्लॉगसाठी स्टे ट्यून, उद्या 100% नवीन ब्लॉग येणार आहे. सो हा जर ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ओके सो स्टे ट्यून, टेक केअर, बाय.